कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। परिणामी सांगलीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पाणी पातळी सध्या 38 फुटांवर गेली असल्याने इशारा पातळी सायंकाळपर्यंत गाठणार। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर संभाव्य पुराची स्थिती ओळखता जिल्हा कारागृहातील सुमारे 80 कैद्यांचं कोल्हापूर येथे स्थलांतर करण्यात आलं आहे। आणखी काही कैद्यांचं स्थलांतर करण्यात येणार आहे। सांगलीतील मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, काकानगर या भागातील पूरग्रस्त कुटुंबियांना महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे। चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासात 160 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। त्यामुळे वारणेची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढ होत आहे।